जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महा टीईटीचा ज्या उमेदवारांनी फॉर्म भरत असताना माध्यम हिंदी निवडलेला आहे, आता त्या उमेदवारांचा जो काही प्रश्न आहे की सर आम्हाला येणारी जी काही प्रश्नपत्रिका असणार आहे त्याच्यामध्ये सर्वच पेपर हिंदी माध्यमातून येईल का पेपर मराठीमधून येईल की इतर कोणत्या माध्यमाचे जे काही पेपर्स असतात ते एक्झॅक्टली कशा प्रकारचे असतात, त्या संदर्भामध्ये आजचा हा जो व्हिडिओ आहे तो अत्यंत जास्त महत्त्वाचा आहे। कारण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुमच्यापर्यंत हिंदी माध्यमाचा जर का आपण सिलेक्शन केलेलं असेल तर आपण जे आहे प्रश्नपत्रिका कशा प्रकारे येणार आहे त्या संदर्भामध्ये डिस्कशन करणार आहोत। तुम्हाला या ठिकाणी जे आहे हिंदी माध्यमाचा जो पेपर असतो तो पेपर देखील या ठिकाणी दाखवणार आहोत। त्याच्यामुळे आजचा हा जो व्हिडिओ आहे अत्यंत जास्त महत्त्वाचा आहे। आपल्या सर्वांना एक प्रश्न निर्माण होतो की सर आता लँग्वेज 1 निवडलेली आहे, लँग्वेज 1 जे आहे आम्ही या ठिकाणी हिंदी निवडलेली आहे। बघा कन्फ्युजन कोणत्या ठिकाणी आहे की टीईटीचा आता आपण फॉर्म भरलाय, ठीक आहे, टीईटीचा फॉर्म भरला, माध्यम आपण निवडलेलं आहे या ठिकाणी हिंदी। आता काय आहे की माध्यम जर आपण हिंदी निवडलेलं असेल तर ऑटोमॅटिकली, ठीक आहे, बाय डिफॉल्ट जी लँग्वेज 1 आहे, ठीक आहे, लँग्वेज जी 1 आहे ती हिंदी सिलेक्ट होत होती, ठीक आहे, हिंदी कंपल्सरी। आणि जी लँग्वेज समजा लँग्वेज 1 आहे आणि 2 नंबरची जी लँग्वेज आहे ती लँग्वेज आपण कोणतीही घेऊ शकत होतो। आपल्याला हवा असेल की मराठी तर आपण मराठी घेऊ शकत होतो, आपल्याला जर का इंग्लिश हवी असेल तर ती इंग्लिश देखील घेता येत होती। मॅक्झिमम माझ्या पाहण्यामध्ये तर ज्यांनी लँग्वेज 1 हिंदी घेतली आहे त्यांनी लँग्वेज 2 मराठी घेतलेली आहे। कारण काय आहे की दोन्ही सोपा जो पोर्शन आहे दोन्ही भाषेमध्ये आहे आणि कॉमन देखील बरंच आहे। हिंदी माध्यम निवडण्यामागचं यांचं कारणच हे होतं की आम्हाला इंग्लिश नको आहे, इंग्लिश हार्ड जातो, हेच कारण होतं। मग आता पहिला प्रश्न या उमेदवारांचा आहे की माध्यम हिंदी निवडल्यामुळे आम्हाला काही अडचण निर्माण होईल का, म्हणजे पवित्र पोर्टल थ्रू आमचं जर जॉईनिंग झाली तर आम्हाला काही अडचण निर्माण होईल का, तर त्याचं उत्तर आहे अजिबात नाही। तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण या ठिकाणी निर्माण होणार नाही, काहीही प्रॉब्लेम तुम्हाला या ठिकाणी निर्माण होणार नाही। कारण सीटेटची परीक्षा आपल्या सर्वांना माहिती आहे की सीटेटची परीक्षा ही हिंदी माध्यमातूनच होते आणि ती महाराष्ट्रामध्ये चालते। मग ती जर महाराष्ट्रामध्ये चालत असेल तर मग इथली जी परीक्षा आहे हक्काची आपल्या ती महाराष्ट्रामध्ये चालणारच आहे, त्याच्यामुळे नो प्रॉब्लेम। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे टीईटी जे असतं ते फक्त पात्रता परीक्षा असते, ठीक आहे, टीईटी ही फक्त पात्रता परीक्षा आहे, याच्यावरून जे आहे डायरेक्टली आपल्याला शिक्षक होता येत नाही, ही फक्त पात्रता परीक्षा आहे, त्याच्यामुळे देखील ते चालणार आहे। त्यामुळे फार जास्त टेन्शन घेऊ नका। आता तुमचा जो प्रश्न आहे की सर आता माध्यम तर आम्ही हिंदी निवडले परंतु आता सगळाच पेपर हिंदीमधून येईल का, तर त्याचं उत्तर आहे अजिबात नाही, तसं होत नाही। तर मग काय होतं, कसं होतं, तर त्या संदर्भामध्ये बघा, जर का माध्यम निवडलं असेल हिंदी तर तुम्हाला हिंदीतून काय काय येणार आहे, ठीक आहे, हा हिंदीतून काय काय येणार आहे ते एकदा समजून घ्या। हिंदीतून तुम्हाला येणार आहे फक्त आणि फक्त हिंदीचे प्रश्न, ठीक आहे, इकडे लिहितो आहे हिंदी, पेन घेऊया। हिंदीमधून फक्त जे आहे हिंदीचे प्रश्न येतील तुम्हाला 30 क्वेश्चन्स, ठीक आहे, हिंदी भाषेमधून तुम्हाला येतील हिंदीचे 30 क्वेश्चन। आता त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही समजा सेकंड भाषा घेतली असेल मराठी, आता मराठीची जी प्रश्नपत्रिका आहे ती काय हिंदीतून येणार आहे का, नाही, लँग्वेज असेल ही लँग्वेजची जी आहे मराठीमधून येईल, ठीक आहे, मराठीचे प्रश्न मराठीतून येतील 30 प्रश्न। आता पुढचा जो प्रश्न आहे तुमचा की जे मानसशास्त्र आहे, ठीक आहे, मानसशास्त्र, आता मानसशास्त्र या विषयाचे प्रश्न कोणत्या भाषेतून येतील हा महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण कन्फ्यूज होईल। तरी मानसशास्त्राचे प्रश्न तुम्हाला येणार मराठी प्लस इंग्लिश, मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषेमधून तुम्हाला प्रश्न येणार आहेत, याचे प्रश्न असतात 30, ठीक आहे। त्याच्या व्यतिरिक्त जे काही मॅथ आहे गणिताचे प्रश्न कशामधून येणार तुम्हाला, तर गणिताचे प्रश्न देखील येतील तुम्हाला मराठी आणि इंग्लिशमधून। किती प्रश्न येतील, तर ते प्रश्न येतील 30। आणि शेवटी पेपर 1 ची गोष्ट करतोय हा, जर आपण घेतलं की ईव्हीएसचे जे प्रश्न आहेत ते पण कसे येतील तुम्हाला मराठी
प्लस इंग्लिशमधून येते. ठीक आहे, किती प्रश्न असतील? 30 प्रश्न असेल. तर असा हा जो पोर्शन आहे तो असणार आहे आपला. म्हणजे ज्यांनी हिंदी माध्यम निवडलेला आहे त्यांनी चिंता करायचं नाहीये, त्यांना पेपर मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषेमधून येणार आहे. आता त्याच्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी पुरावा बघणार आहोत. ठीक आहे, चिंता नका करू. मी तुम्हाला आता दाखवतो आहे या ठिकाणी की पुरावा की एक्झॅक्टली पेपर कसा विचारला जातं. आपण हे सगळं जे आहे एकदा मिटवून घेऊया. चला, आपण तत्पूर्वी जे आहे ना की सगळ्या गोष्टी बघण्यापूर्वी, प्रश्नपत्रिका बघण्यापूर्वी आपण जर का या ठिकाणी जे आहे टीईटी परीक्षेची तयारी करत आहात आणि आपल्याला गरज आहे एखाद्या मार्गदर्शकाची, तर या ठिकाणी जे आहे मिशन टीईटी बॅच तुमच्याकरिता उपलब्ध आहे. या बॅचमध्ये जे आहे तुमच्याकरिता टीईटीच्या ज्या काही सर्व विषय आहेत प्रत्येक विषयाचं या ठिकाणी जे आहे तुमच्याकरिता डेली जे आहे लेक्चर असेल, त्याच्यामध्ये एक्सपर्ट फॅकल्टी असणार आहेत. लाईव्ह लेक्चर जर मिस झालं तर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये ते लेक्चर तुमच्याकरिता अवेलेबल असणार आहे. अनलिमिटेड त्याला व्ह्यूज आहेत. 1 वर्षाची व्हॅलिडिटी असणार आहे. सोबतच PDFच्या स्वरूपामधल्या ज्या काही नोट्स आहेत त्या नोट्स देखील तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. विशेष म्हणजे टीईटीच्या 2021च्या परीक्षेमध्ये 753 उमेदवार या ठिकाणी जे आहे पहिल्या दमामध्ये पास झालेले आहे. असे उमेदवार बरेचसे आहेत की ज्यांनी बऱ्याच वेळा परीक्षा दिली परंतु ते पास करू शकले नव्हते, परंतु मार्गदर्शन घेतलं, योग्य पद्धतीने स्टडी केली आणि ते पहिल्या झटक्यामध्येच या ठिकाणी पास झालेले आहे. आपल्याला यांचं मार्गदर्शन हवं असेल तर आपण प्ले स्टोअरवरून मास्टर टीचर नावाचं जे ॲप्लिकेशन आहे ते डाउनलोड करू शकता. ते जे ॲप आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. त्यातल्या त्यात जी पहिली कमेंट आहे, पहिल्या कमेंटमध्ये देखील ती जी लिंक आहे ती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आणि त्याच्यानंतर येऊ घातलेली आपली जी मिशन टेट परीक्षा आहे त्याच्याकरिता देखील मिशन टेट बॅच आहे, जे की IBPS पॅटर्न प्रमाणे संपूर्ण सिलेबस जे आहे ते कव्हर करून दिला जाणार आहे. यामध्ये देखील IBPSचा जो काही टिपिकल पॅटर्न आहे त्या पॅटर्नला शिकवणारे जे एक्सपर्ट मंडळी आहे ती तुमच्याकरिता या ठिकाणी मार्गदर्शन करत आहे. यांचं देखील मार्गदर्शन आपल्याला हवं असेल तर आपण सहजपणाने या ठिकाणी जे आहे ते मास्टर टीचर नावाचं जे ॲप आहे ते ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून घेऊ शकता. चला, आपण आता येऊया आपल्या मूळ मुद्द्यावर. बघा, आपल्याला या ठिकाणी जे आहे महत्त्वाचं काय दिसत आहे की इथे टीईटीची प्रश्नपत्रिका आहे. ठीक आहे, टीईटीची प्रश्नपत्रिका आहे. इथे तुम्हाला माध्यम दिसत आहे हिंदी. आता या माध्यम हिंदीमध्ये प्रश्न एक्झॅक्टली कसे प्रकारे विचारले जात आहेत, प्रश्नपत्रिकाचं स्वरूप कसं आहे ते आपण डेमो म्हणून देत आहोत. ही जी प्रश्नपत्रिका आहे मित्रांनो, तुम्हाला आपण मास्टर टीचर नावाचं जे काही ॲप आहे त्या ॲपमध्ये देखील दिलेली आहे की जेणेकरून तुम्ही स्वतः ही जी हिंदी भाषेमधली हिंदी माध्यमाची जी प्रश्नपत्रिका आहे त्याचा अभ्यास तुम्हाला करता यावा म्हणून तुमच्याकरिता मी हे उपलब्ध करून दिलेलं आहे. आपलं जे ॲप्लिकेशन आहे मास्टर टीचर ते डाउनलोड करा आणि त्या ठिकाणी जे आहे तुम्ही ही जी प्रश्नपत्रिका आहे ते डाउनलोड करून घ्या, फ्रीमध्ये आहे. ठीक आहे, आता प्रश्नपत्रिका सोडवण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहे. बघा, इथे तुम्हाला जे आहे सिलेबस दिलेला आहे. आता सिलेबसमध्ये काय सांगितलेलं आहे बघा, हिंदी असणार आहे. 1 ते 30 प्रश्न हिंदीमधून 30 मार्कांकरिता. इंग्लिश किंवा मराठी या दोन्हीपैकी आपण भाषा घेतलेल्या आहे. समजा आपण मराठी जर घेतलेली असेल तर 31 ते 60 नंबरचे प्रश्न असणार आहे आणि प्रश्न असतील 30. त्यानंतर बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र याचे प्रश्न असणार आहेत 61 ते 90 क्रमांकाचे 30 प्रश्न. त्यानंतर गणिताचे 91 ते 120 नंबरचे प्रश्न असणार आहे, प्रश्न असतील 30. आणि परिसर अभ्यासाचे 121 ते 150 नंबरपर्यंतचे हे प्रश्न असतील 30. अशा प्रकारे हा 150 मार्कांचा पेपर आपल्याकरिता उपलब्ध आहे. आता आपण एक्झॅक्टली बघणार आहोत की जे काही प्रश्न आहेत ते कसे आहेत. तर बघा, आपण बघूया. हा आहे समजा पहिला प्रश्न पहिल्या क्रमांकापासून ते 30व्या क्रमांकापर्यंत आपल्याला माहिती आहे की हे जे प्रश्न आहेत ते असतील हिंदीचे. ठीक आहे, हा बघा, हा संपूर्ण जो पेपर आहे समजा इथे 5 प्रश्न पहिल्या पेजेसवर आहे. त्यानंतर आपण जाऊया पुढच्या पेजेसवर. बघा, 30च्या पुढचे प्रश्न बघूया आपण. हे बघा, आता 30च्या पुढचे हे प्रश्न आहे. बघा, इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आपण जी भाषा निवडली ना तर तीच भाषा घ्यायची. समजा ज्यांनी सेकंड लँग्वेज जी आहे इंग्लिश घेतली तर त्यांनी या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहे इंग्लिशची. समजा तुम्ही इंग्लिश घेतली नाहीये, इंग्लिशच्या ऐवजी मराठी घेतली, तर मग तुम्ही काय करायचं, हा 31 नंबरचा प्रश्न सोडून द्यायचा. याच्या पुढे पुन्हा 31 नंबरचा प्रश्न येणार आहे. ठीक आहे, कसा तुम्हाला दाखवतो. हा बघा,
जर आपण या ठिकाणी गेलो, हा बघा 55 नंबरचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी जे आहे इथे बघा पुढे जर गेलो ना आपण तर 31 नंबरचा प्रश्न हा रिपीट येतो. आता हा रिपीट कशासाठी येतो की ज्याने जी लँग्वेज घेतलेली आहे त्याने ती लँग्वेज या ठिकाणी सोडवायची. आता हा मराठी भाषेमधला प्रश्न आहे, मराठीचा प्रश्न मराठीमधूनच असणार आहे. ठीक आहे, उदाहरणार्थ हा उतारा आहे, या उतार्यावर आधारित हा प्रश्न, त्याचे हे 4 आपल्याला या ठिकाणी दिसत असलेले ऑप्शन लक्षात येते. म्हणजे काय आहे, हा भाषा विषयाचा जो काही पेपर असणार आहे तो या पद्धतीने असेल. आणि त्याच्यानंतर जर आपण बघितलं 60च्या पुढचे प्रश्न, हे बघा. आता समजा हा जो प्रश्न आहे तो कसला प्रश्न आहे तर बघा हा आहे सायकोलॉजीचा, मानसशास्त्राचा. आता मानसशास्त्राचे जे प्रश्न आहेत ते बघा, भाषा बघा याची आपण, कारण आपण जे आहे भाषा बघतो आहोत की आपल्याला जे कन्फ्युजन आहे ना की मराठीतून येतो का हिंदीतून येतो का इंग्लिशमधून येतं. तर हा बघा 61 नंबरचा प्रश्न. प्रत्येक बालक हे वेगळे असून ते निसर्गाचे एकमेव अद्वितीय निर्मिती असते. त्यानुसार भावंडांमध्ये सामाजिक, मानसिक, भावनिक व शारीरिक भेद खालीलपैकी अनुवंशाच्या नियमाप्रमाणे जे आहे या ठिकाणी दिसेल. तर हे बघा हे काय आहे, हा मराठीमधला प्रश्न आहे. ठीक आहे, किती नंबरचा, नंबर लक्षात ठेवा 61 नंबरचा. आता जर का आपण पुढच्या पेजवर गेलो तर इथे बघा एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला दिसते आहे. हा बघा हा 61 नंबरचा प्रश्न दिसतो, थांबा तुम्हाला झूम करून दाखवतो. हा 61 नंबरचा प्रश्न, झूम केल्यावर जास्त झूम होत होतोय. ठीक आहे, हा बघा हा 61 नंबरचा प्रश्न, हा सेम टू सेम तोच प्रश्न आहे जो आता आपण मराठीतून शिकलो होतो. लक्षात येतं, म्हणजे सेम प्रश्न तुम्हाला मराठीमधून पण दिला जाणार आहे आणि सेम प्रश्न तुम्हाला इंग्लिश मधून पण दिला जाणार आहे. म्हणजे ज्यांचं हिंदी मीडियम आहे त्या उमेदवारांनी फार जास्त या ठिकाणी कन्फ्युजन क्रिएट करायचं नाहीये, बिंदास राहायचं आहे. फक्त हिंदी माध्यम निवडलेल्या उमेदवारांना हिंदी भाषेमधून 30 मार्कांचा पेपर येणार आहे, त्याच्या व्यतिरिक्त पेपर येणार नाही. बाकीचा जो काही संपूर्ण पेपर असणार आहे तो संपूर्ण पेपर जो आहे तो असणार आहे मराठी, त्याच सोबत जे आहे या ठिकाणी इंग्लिश भाषेमधून. म्हणून आपल्याला जे आहे अतिशय सोपं होऊन जाणार आहे. ज्यांना भीती असते की यार ठीक आहे हे जे फारच कठीण राहतं त्यांच्याकरिता हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. हां, तर मित्रांनो आता अशा प्रकारे आपल्याला एक गोष्ट लक्षात आलेली असेल की हिंदीचा जो काही पेपर असतो तो कसा असतो. तो मी तुम्हाला डेमोच्या स्वरूपामध्ये दाखवलेला आहे, कारण TETच्या परीक्षेची भीती बऱ्याच जणांच्या मनामध्ये या ठिकाणी आहेच आहे. ती भीती पहिल्यांदा तर आपण दूर करण्याचा प्रयत्न करतोय. त्यातल्या त्यात आपल्या चॅनलच्या माध्यमातून बरंचसं जे काही स्टडी मटेरियल आहे, कंटेंट आहे, ते देखील तुमच्यापर्यंत प्रोव्हाइड करण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करतोच आहे. कारण आता इथून पुढे म्हणजे जोपर्यंत 10 नोव्हेंबरला परीक्षा होत नाही तोपर्यंत दररोज काही ना काही जे क्वालिटी कंटेंट आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासाठी प्रोव्हाइड करतच राहणार आहोत. मी माझ्या परीनं जे आहे जे काही प्रिव्हियस इयरच्या प्रश्नपत्रिका असतील किंवा त्याच्या व्यतिरिक्त जो काही स्टडी मटेरियल आहे ते माझी जी काही पूर्ण टीम आहे त्या टीमच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत प्रोव्हाइड करण्यासाठी या ठिकाणी निश्चितपणाने प्रयत्न करणार आहे. आणि त्यातल्या त्यात आपलं जे ॲप्लिकेशन आहे मास्टर टीचर नावाचं, त्या मास्टर टीचर नावाच्या ॲप्लिकेशनमध्ये देखील आपण बरंचसं स्टडी मटेरियल फ्री ऑफ कॉस्ट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करतो आहोत. त्यामध्ये प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर असेल, बरंचसं PDF च्या स्वरूपामधलं कंटेंट असेल किंवा काही व्हिडिओच्या स्वरूपामधलं व्हिडिओ लेक्चरच्या स्वरूपामधलं जे कंटेंट आहे ते देखील आम्ही तुमच्यासाठी प्रोव्हाइड करण्यासाठी प्रयत्न करतोच आहोत. त्याच्यामुळे आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा. तुमच्या मनामध्ये जर का TETच्या संदर्भामध्ये काही जरी प्रश्न निर्माण झालेले असेल तर ते प्रश्न हक्कानं विचारा. तुमच्या प्रत्येक प्रश्नाला जे आहे या ठिकाणी उत्तर देण्यासाठी आम्ही बांधील आहोत. आम्ही आमच्या परीनं निश्चितपणाने प्रयत्न करतच राहणार आहोत, कारण आपल्या चॅनलची निर्मितीच आपण जे आहे या एकमेव उद्देशापायी केली होती की आपल्या शिक्षक भरतीच्या उमेदवारांना येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत, जे काही मनामध्ये प्रश्न आहेत ते सर्वच्या सर्व प्रश्न सोडवता यावे. चला तर तुम्हाला भविष्यासाठी तुमच्या अभ्यासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. पुन्हा भेटूया आपण TETच्या पुढच्या एखाद्या सेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.